नमस्कार मित्रांनो, मी निरंजन कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छाही देतो। मित्रांनो, मनातल्या गोष्टी या नावाची एक नवीन सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येतोय। छोट्या छोट्या कथा असणार आहेत आणि त्या कथेतून आपण काय शिकू शकतो हे आपण पाहणार आहोत। तर कालच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्या प्रित्यर्थ एक छोटी अतिशय गाजलेली कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कथेतून आपण काय शिकू शकतो आपलं दैनंदिन आयुष्य जगताना ते आपण पाहणार आहोत। तर तो काळ असा होता जेव्हा श्री वेदव्यास यांना महाभारत काव्य रचायचं होतं, पण त्यांच्यासमोर एक प्रश्न होता। हे काव्य रचताना कोणीतरी त्यांना अशी व्यक्ती हवी होती जे काव्य ते पटापट लिहू शकेल। मग त्यांनी खूप विचार केला, त्यांना काही सुचेना। मग ते गेले ब्रह्मदेवाकडे। ब्रह्माजींना त्यांनी विचारलं की ब्रह्मदेव, असं असं मला करायचं आहे, माझ्या डोक्यात आहे, महाभारत काव्य लिहायचंय, तर तुम्ही मला सुचवू शकाल का की मला या सगळ्यामध्ये कोण मदत करू शकेल, कोण अशी ती योग्य व्यक्ती आहे की जे लिहू शकेल। तर ब्रह्माजी म्हटले, महर्षी एक काम करा, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही डायरेक्ट जा श्री गणेशाकडे आणि गणपतीला सांगा की तुम्हाला असं असं महाभारत नावाचं काव्य लिहायचंय आणि मला मदत कर। श्री गणेश तुम्हाला नक्की मदत करते। तर मित्रांनो, वेदव्यास श्री गणेशाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बाप्पा, असं असं काम आहे, तर तुम्ही मला मदत कराल का? गणपती म्हणले, नक्कीच, का नाही मदत करणार। पण महर्षी म्हटले, एक छोटीशी कंडिशन आहे, मी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू लिहायचंय, तुम्हाला मध्ये थांबायचं अनुमती नाही। गणपती म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही। मग काय केलं, गणपतींनी त्यांना आणखीन एक कंडिशन टाकली। ते म्हटले, ठीक आहे, पण जोपर्यंत मी थांबत नाही तोपर्यंत तुम्हालाही थांबता येणार नाही, तुम्हाला सांगावं लागेल मी लिहीन, तुम्हाला सांगावं लागेल मी लिहीन। तर वेदव्यास म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही। अशा दोघांच्याही परस्पर संमतीने महाभारत नावाचं काव्य ला सुरुवात झाली। महर्षी वेदव्यास सांगत होते आणि गणपती लिहित होता आणि ते करता 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 तो स्पीड एवढा वाढला की व्यासांना कळेना की मी सांगतोय आणि गणपती लिहितोय। बरं, त्यामध्ये छोटीशी कंडिशन अशी एक होती की व्यासांनी सांगितलं होतं गणपतीला की तुला आकलना सहित लिहायचंय, म्हणजे नुसतं मी सांगतोय तसं लिहायचं नाहीये, ते तुला कळलं पाहिजे मी काय सांगतोय ते। गणपती म्हणजे साक्षात बुद्धीची देवता, 14 विद्या 64 कलांचा अधिपती। बाप्पा म्हणलं, ठीक आहे, काय हरकत नाही। आणि मग सुरुवात झाली आणि पटापट 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 ते करता 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 व्यास म्हटले, अरे थांब थांब थांब। तो स्पीड मिसमॅच व्हायला लागला, म्हणजे व्यास सांगायचे बाप्पा लिहायचा, व्यास सांगायचे बाप्पा लिहायचे आणि तो स्पीड काही मॅच होईना। मग वेदव्यास म्हटले, गणराया आपण थोडं थांबूयात का? ते गणराय म्हणलं, ठीक आहे, जशी आपली इच्छा महर्षी। मग काही सेकंद महर्षी व्यास थांबले आणि मग परत ते काव्य सुरुवात झाली। अशा पद्धतीने काव्य पूर्ण झालं। तर मित्रांनो, यामध्ये आपण श्री गणेशाकडनं काय शिकू शकतो? आजच्या काळामध्ये सुद्धा जगताना, म्हणजे तुम्ही कुठे ऑफिसमध्ये काम करत असाल, नोकरी करत असाल, तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, श्री गणेश हा बेस्ट फॉलोवर सुद्धा आहे। वेदव्यासांनी सांगितलं, त्यांनी ते लिहून घेतलं। बेस्ट फॉलोवर ही सुद्धा खूप मोठी क्वालिटी आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कामात इतकं तरबेज व्हायला पाहिजे की एकही चूक न होता ते काम तडीस जायला पाहिजे। बेस्ट फॉलोवर ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, श्री गणेश बेस्ट फॉलोवर कसे होऊ शकले? कारण हे दोन्ही कान त्यांचे तयार होते, म्हणजेच ते उत्तम लिसनर आहेत। तुम्ही जितकं ऍक्टिव्ह लिसनिंग कराल तेवढं तुम्हाला आकलन पटपट होणार आहे आणि एकदा त्या ऍक्टिव्ह लिसनिंगची सवय लागली ना, मग तुम्हाला नंतर पुढच्या कृतीला काहीच प्रॉब्लेम येत नाही। तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण शिकू शकतो गणपतीकडनं, ती म्हणजे अफाट एकाग्रता। की एखादं कार्य वेदव्यासांनी मला सांगितलंय की मला हे महाभारत काव्य ते जे सांगतील त्याप्रमाणे मला पटपट लिहायचंय, तर कॉन्सन्ट्रेशन हवं, फोकस हवा। त्यामुळे
या 3 गोष्टी आपण गणपतीकडनं शिकू शकतो. पहिली कुठली तर बेस्ट फॉलोवर, दुसरी ऍक्टिव्ह लिसनिंग आणि तिसरी एकाग्रता. मित्रांनो, मला खात्री आहे या 3 गोष्टी जर आपण आत्मसात केल्या आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये, आपल्या कामामध्ये, तर आपण निश्चितपणे आपल्या यशाचा जो आलेख आहे, यशाचं जे पर्सेंटेज आहे ते नक्कीच वर जाईल आणि एक नवीन उपलब्धी आपल्याला आपल्या आयुष्यात मिळू शकेल. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ, छोट्या छोट्या कथा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्या सिरीजचं नाव आहे मनातल्या गोष्टी. गणपती बाप्पा मोरया.